रक्तदाब, वजन, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन यासारख्या दैनंदिन जीवनातील आवश्यक तपासण्या बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, हिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल संशोधन संस्था व सकाळ सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरात करण्यात आल्या। शिबिरात 245 जणांची विनामूल्य तपासणी करण्यात आली आहे। मंदिराच्या 128व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दत्त मंदिरासमोरील दत्त भवन येथे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। शिबिराचं उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई यांच्या हस्ते झालं। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उपउत्सव प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी, डॉक्टर पराग काळकर, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते। ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार म्हणाले की धार्मिक कार्य करताना वंचित घटकांना उपयुक्त असे सामाजिक उपक्रम करण्याला प्राथमिकता दिली पाहिजेत। आरोग्य तपासणी शिबिराअंतर्गत प्राथमिक तपासण्यासोबतच नेत्र तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, हाडांचे व मणक्यांचे आजार, दात तपासणी करण्यात आली। मंदिर परिसरातील महिलांसाठी तपासणी अंतर्गत ज्या रुग्णांना विविध प्रकारच्या समस्या आढळून आल्या आहेत त्यांना मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले व औषधांचे वाटप करण्यात आले। हिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल संशोधन संस्थेच्या संध्या गायकवाड आणि डॉक्टर दीपाली लडकत, HV देसाई नेत्रालय, गायत्री क्लिनिकचे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद भोई, सत्यशिव ग्लोबल फाउंडेशनचे डॉक्टर रोहित बोरकर, डॉक्टर सरोदे क्लिनिक व आयकॉन क्लिनिकचे डॉक्टर अमित सरोदे यांनी या शिबिराकरता विशेष सहकार्य केले। नमस्कार। श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे आज हे आरोग्य शिबिर सकाळ सोशल फाउंडेशन आणि कावलजी हिराबाई कावलजी जहांगीर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेले आहे। या शिबिरामध्ये सर्व गरजूंच्या अनेक तपासण्या या ठिकाणी केल्या जाणार आहेत। रक्ताची तपासणी असेल, शर्करेची तपासणी असेल, मधुमेहाची, रक्तदाबाची तपासणी असेल, दातांची तपासणी आहे, कान, नाक, घसा या सर्व तपासण्या आहेत। त्यांना इथे औषधं पण दिली जाणार आहेत आणि मंदिराच्या 128व्या वर्धापन दिनानिमित्त हे शिबिर आज इथे आयोजित केलेलं आहे। आम्ही सर्वांना आवाहन करतो त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन आपलं आरोग्य सुधारलं जावं ही आम्ही श्री दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। नमस्कार, मी डॉक्टर रोहित बोरकर, अध्यक्ष सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन। आज आपण या ठिकाणी दत्त मंदिर ट्रस्ट आणि सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन तसेच डेंटस्पास फाउंडेशन, भोई शहर फाउंडेशन्स या सर्व फाउंडेशनच्या मार्फत आज आपण हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे। दरवर्षीप्रमाणे आपण हे शिबिर ह्या विविध निमित्त घेत असतो वगैरे। तर आज बरेच डॉक्टर्स, सिस्टर्स किंवा बरेच नागरिक या ठिकाणी आज आलेले आहेत। या ठिकाणी मोफत शुगर चेकअप असेल, ECG असेल, डेंटल असेल किंवा जनरल चेकअप तपासणी असेल, हे पूर्णपणे आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो वगैरे। पुढे काही भविष्यामध्ये त्यांना काही ऑपरेशन्स लागले असेल तर कुठल्या योजनेअंतर्गत करायचे, कुठल्या याच्यामध्ये स्कीमच्या अंतर्गत आपण इथून बघतो। मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा इतर काही निधी असेल त्यामार्फत आपण मोफत शस्त्रक्रिया आपण पुढे भविष्यामध्ये करणार आहोत। सर्व डॉक्टर टीम, सर्व आरोग्य टीम या ठिकाणी आज आलेली आहे आणि सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इथे आज प्रतिसाद चांगल्या प्रकारे दर्शविला आहे आणि भविष्यामध्ये पण असे कॅम्प आपण दत्त मंदिर ट्रस्टला घेत जाऊ। विशेषतः म्हणजे माननीय पिसाळ सर आहेत, ॲडव्होकेट कदम सर आहेत, सकाळची सर्व टीम आहे, सर्व फाउंडेशन्स वगैरे आहेत, डॉक्टर लीना बोरोडे मॅडम आहेत, भोई सर आहेत। मी सर्वांचे विशेष आभार मानतो की तुम्ही एवढं चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे। भविष्यामध्ये आम्ही सर्व सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन आणि डॉक्टर टीम आपल्यासोबत राहू आणि असेच आपण उपक्रम राबवत जाऊ।